नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे आणि आपलं मी आजच्या या संडे स्पेशल लेक्चरमध्ये आपलं मी स्वागत करतो. तर आपल्या सर्वांना माहिती की दर रविवारी आपण ट्रेड विथ द्रोणाचार्याच्या माध्यमातून एक टॉपिक उचलतो आणि त्याला झिरो पासून हिरो पर्यंत पूर्ण समजून घेतो. ठीक आहे, म्हणजे त्यामध्ये ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्यांना सुद्धा आपण डिटेलमध्ये जाऊन स्टडी करतो. ओके, तर त्याच सिरीजमध्ये आपला जो टॉपिक आहे आजचा, स्टॉकमध्ये इंट्राडे कसं करायचं. मंडळी लक्षात घ्या, हा जो पॉइंट आहे, हा जो टॉपिक आहे, हा तुम्ही सजेस्ट केलेला आहे. आपली जी व्हॉट्सअप कम्युनिटी आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, तुम्ही लोकांनीच मला इथे सजेस्ट केलं होतं की सर इथे स्टॉक इंट्राडे कसे करायचे याच्यावर सेशन घ्या. आणि हे टॉपिक सुद्धा तुम्ही सजेस्ट केलेले आहेत. याच्यामध्ये माझं काही नसतं. मी तुम्हाला विचारतो कुठल्या टॉपिकवर सेशन घ्यायचे, तुम्ही सांगता आणि मी त्या टॉपिकवर सेशन घेतो. राईट. चलो. तर जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. याच्यामध्ये मी लाईव्ह मार्केट बद्दल तुम्हाला डिटेलमध्ये सांगत असतो की माझं पीएनएल सुद्धा दाखवत असतो. इव्हन माझा या वर्षाचा पीएनएल सुद्धा मी डिस्कस केलेला आहे की काय झालं, काय चुका झाल्या, काय बरोबर झाल्या, हे चार्ट्स वगैरे सगळं काही लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला टाकत असतो. आणि लक्षात घ्या, याला कुठलेही चार्जेस नाही आहेत. मी कोणाला कॉल प्रोव्हाइड करत नाही. त्यामुळे कोणी कॉलसाठी तर मला मेसेज करू नका. हा, स्टॉक मार्केट शिकायचंय तर डेफिनेटली तुम्ही तो ग्रुप जॉईन करा. तुम्हाला डेली मार्केटचं अपडेट जे आहे ते भेटत जाईल. राईट. चला टॉपिक कडे येऊया. आपला स्टॉक मध्ये इंट्राडे कसं करायचं. आजचं सेशन फार ऍडव्हान्स होणार आहे, कारण प्राइस ऍक्शनच्या अशा काही गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला फक्त स्टॉक मध्येच नाही तर फक्त फ्युचर आणि ऑप्शन जसं की निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी याच्यामध्ये ट्रेड करताना सुद्धा होईल. त्यामुळे आजचं सेशन खूप महत्वाचं आहे. पेन पेपर घेऊन बसा, व्यवस्थित बसा आणि कान उघडे ठेवून, डोळे उघडे ठेवून ऐका. ओके, बघा. राईट. चलो. तर बघा, लक्ष द्या, आपल्याला आजचं टॉपिक काय काय कव्हर करायचे. पहिली गोष्ट तर स्टॉक इंट्राडे साठी ज्या बेसिक गोष्टी आहेत जसं की टाइम फ्रेम वगैरे, तर त्या आपल्याला बघायच्या आहेत. ओके, टाइम फ्रेम वगैरे त्या बघायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला सिलेक्शन म्हणजे स्टॉक सिलेक्शन बघायचं आहे की कुठल्या स्टॉकमध्ये आपण त्यांना ट्रेड केलं पाहिजे. राईट. कुठल्या याच्यामध्ये आपण त्यांना ट्रेड केलं पाहिजे, कुठल्या स्टॉक्समध्ये आपण त्यांना ट्रेड केलं पाहिजे. राईट. त्याच्यानंतर जो थर्ड पॉईंट आहे, त्याच्यानं आपल्याला बघायचं आहे की जो स्ट्रक्चर चार्टवर जे स्ट्रक्चर पाहिजे आहे ते स्ट्रक्चर बरोबर बनत आहे का. आणि स्ट्रक्चर झाल्यानंतर सर आपली एंट्री अँड एक्झिट आपलं जे आहे आपल्याला प्लॅन करायचं आहे. एंट्री, एक्झिट अँड टार्गेट जे आहे आपल्याला इथं प्लॅन करायचं. म्हणजे एकंदरीत पूर्ण कंप्लीट स्टॉक इंट्राडे कसं करायचं त्याला झिरो पासून हिरो पर्यंत आपल्याला इथे समजून घ्यायचं. त्यामुळे लेक्चर मोठं होईल, सेशन मोठं होईल. व्यवस्थित बसून ह्या सगळ्या गोष्टी ऐका. राईट. तर सुरुवात करूया बाबा, स्टॉक मध्ये इंट्राडे म्हणजे काय, पहिले तिथून चालू करू. राईट. लक्षात घ्या, जिथं जिथं इंट्राडे हा शब्द आला, जिथं जिथं इंट्राडे हा शब्द आला तिथे तिथे समजून जायचं, तिथे तिथे समजून घ्यायचं की सकाळी 9:15 सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 खरेदी आणि विक्री काय करायचे ते करायचं. खरेदी आणि विक्री काय करायचे ते करायचं. पण जर खरेदी केली असेल तर विकायची गोष्ट, आणि जर विकलेली असेल तर ती खरेदी करायची. हे जे प्रोसेस आहे, ही पूर्ण प्रोसेस जर एका दिवसामध्ये तुम्ही करतायत तर त्याला आपण म्हणतो इंट्राडे. म्हणजे आजच घेऊन आज विकणं किंवा आज विकणं आणि आजच खरेदी करणं. ठीक आहे. तर ह्याला एकंदरीत आपण काय म्हणतो, इंट्राडे म्हणतो. ते इंट्राडे कशातही असू शकतं. ते स्टॉक मध्ये असू शकतं, ते फ्युचर आणि ऑप्शन मध्ये असू शकतं, ते कुठेही असू शकतं. आलं लक्षात. त्यामुळे स्टॉक मध्ये इंट्राडे म्हणजे काय, तर स्टॉक, आता जे स्टॉक मध्ये काय की बाबा जे आपल्याला एनएससी आणि बीएससी मध्ये जे स्टॉक आपण खरेदी करतो, नॉर्मली आपण एखादा स्टॉक सर्च करतो की बाबा सर मला XYZ स्टॉक पाहिजे, तर मी काय करतो, माझ्या ब्रोकरवर जातो, तिथं नाव टाकतो त्या स्टॉकचं आणि मला तिथे दोन ऑप्शन भेटतात, एनएससी आणि बीएससी. राईट. तर तिथं आपण जे एनएससी आणि बीएससी मध्ये जे स्टॉक खरेदी करतो त्यांना आपण म्हणतो इक्विटी. त्यांना आपण काय म्हणतो, इक्विटी. बेसिकली स्टॉक इंट्राडे करणे म्हणजे काय, तर ह्या इक्विटीला इंट्राडे करणं, या इक्विटीला काय करणं, इंट्राडे करणं, इंट्राडे ट्रेड करणं, म्हणजे आज घेऊन आजच विकणं. ओके, म्हणजे आजचा सौदा आजच पूर्ण करणं, आजचा सौदा आजच पूर्ण करणं. राईट. आजचा सौदा उद्यावर जात नाही, आजचा सौदा उद्यावर जात नाही. जर तो गेला तर त्याला इंट्राडे म्हणता येत नाही, त्याला इंट्राडे म्हणता येत नाही. राईट. म्हणजे एकंदरीत आज घेऊन आजच विकणे याला आपण काय म्हणतो, इंट्राडे म्हणतो. स्टॉक मध्ये म्हणजे काय, तर एकंदरीत जे स्टॉक आपण खरेदी करतो डिलिव्हरीमध्ये, त्या स्टॉक्सला आपण काय करायचं असतं, त्या स्टॉक्सला आपल्याला काय करायचं असतं मंडळी, एक मिनिट, त्या स्टॉक्सला आपल्याला मार्केटमध्ये इंट्राडेला ट्रेड करायचं असतं. फक्त त्याच्यामध्ये फरक काय आहे की जे आपण ऑर्डर टाईप टाकतो, काय टाकतो, ऑर्डर टाईप टाकतो, त्या ऑर्डर टाईप मध्ये आपल्याला दोन ऑप्शन भेटतात, एक डिलिव्हरी भेटतो आणि एक इंट्राडे भेटतो. ते काय भेटतो, इंट्राडे भेटतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला दोन ऑप्शन भेटतात. आपण जर डिलिव्हरीमध्ये खरेदी करणार असोल, जर पूर्ण पैसे देऊन खरेदी करणार असोल तर आपण डिलिव्हरी ह्या ऑप्शनवर क्लिक करतो. राईट. आणि जेव्हा आपल्याला पूर्ण पैसे पे करायचे नाहीयेत आणि आजचा स्टॉक
आजच मला विकायचं आहे, मला कन्फर्म माहिती सर मला आजच्या आजच काय ते कम्प्लीट करायचे, मला आजचं उद्यावर घेऊन जायचं नाही, मला आजचं उद्यावर घेऊन जायचं नाही. तर मग मी काय करतो सर, मी तिथे इंट्राडेवर सिलेक्ट करतो. लक्षात घ्या इंट्राडेवर सिलेक्ट का करायचं, कारण इंट्राडेवर जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा आपल्याला फक्त 20% पैसे द्यायचे असतात. किती टक्के पैसे द्यायचे असतात? 20% पैसे द्यायचे असतात. म्हणजे जर 100 रुपयाचा शेअर आहे तर तो मला इंट्राडेला फक्त 20 रुपयाला पडतो. कितीला पडतो? 20 रुपयाला पडतो. आणि जर माझ्या खात्यामध्ये 10,000 रुपये असतील, जर माझ्या खात्यामध्ये 10,000 रुपये असतील, तर या 10,000 रुपयामध्ये 20 रुपयाप्रमाणे मी किती शेअर घेऊ शकतो? मी जवळपास 500 शेअर जे आहेत ते खरेदी करू शकतो. राईट. म्हणजे 10,000 रुपयामध्ये जिथं मला फक्त 100 शेअर येणार होते, तिथं मी किती शेअर खरेदी करतोय? तिथे मी 500 शेअर जे आहेत ते खरेदी करतोय. राईट. 500 शेअर्स काय करतोय ते मी खरेदी करतोय. म्हणजे एकंदरीत मला इथे पैसे पण कमी लागतायत सर. त्याच्यानंतर आजचा सौदा मी आजच कंप्लीट करतोय, त्याच्यामुळे मला रोजचा रोज प्रॉफिट, रोजचा रोज लॉस, म्हणजे माझं जे मशीन आहे ती इथे काय व्हायली चालू आहे. माझी काय मशीन जी इथं आहे ती चालू होत आहे. राईट. मग प्रश्न पडतो की सर आम्ही किती कॅपिटलनी स्टॉकमध्ये इंट्राडे केलं पाहिजे? आम्ही किती कॅपिटलनी स्टॉकमध्ये इंट्राडे केलं पाहिजे? राईट. लक्षात घ्या स्टॉकमध्ये जेव्हा तुम्ही इंट्राडे करतायत, स्टॉकमध्ये तुम्ही जेव्हा इंट्राडे करतायत तेव्हा तुम्हाला एक डोक्यामध्ये फिट्ट गोष्ट असणं गरजेची आहे की जेव्हा तुम्ही 10-20 हजार रुपये टाकतायत, ओके, तुम्ही काय करता? 10-20 हजार रुपये टाकता, तुम्ही इथून स्वप्न बघता की सर मी काय करतो ह्याच्यातून 1 लाख 2 लाख रुपये काढतो, 1 लाख 2 लाख रुपये काढतो. लक्षात घ्या जे तुम्हाला लोक सांगतात ना की 5,000 रुपये टाका किंवा 50,000 रुपये टाका आणि तुमच्या 50,000 रुपयाचे आम्ही 5 लाख 50,000 रुपयाचे तरी होऊ शकतात, पण 5,000 10,000चे सर आम्ही तुमचे 1 लाख 10 लाख 5 लाख करून देऊ, किंवा जे दावा करतात की सर या माणसाने 5,000 रुपयाचे 5,000 करोड केले वगैरे वगैरे. लक्षात घ्या त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या इन्व्हॉल्व्ह असतात. 5,000 रुपये हे त्यांचे स्वतःचे असतात आणि वरून काही मार्केटमधून त्यांनी पैसे घेतलेले असतात. बघा लक्षात घ्या मार्केटमध्ये तुमच्याकडे जर कमी कॅपिटल असेल तर तुम्ही तिथे प्रॉफिट काढू शकत नाही. ठीक आहे. तुम्ही तिथं शिकू शकता. एक जेन्युइन गोष्ट सांगायलो, कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे वाटेल की अरे सर तुम्ही काही पण बडबड करायला, हे तर आम्हाला मान्यच नाही, कारण आम्ही तर रोज इंस्टाग्रामवर बघतोय, रोज युट्यूबवर बघतोय की त्या माणसानं फक्त 5,000 रुपये टाकले होते आणि त्याचे 55,000 60,000 70,000 80,000 झाले सर. ओके, आम्ही रोज बघतोय आणि तुम्ही काय अशी बडबड करायला की 5,000चे पैसे वाढू शकत नाही, 10,000चे पैसे वाढू शकत नाहीत. लक्षात घ्या मंडळी, लक्षात घ्या ते पब्लिसिटी आहे, त्यांना त्यांचा कॉन्टेंट विकायचा आहे त्याच्यामुळे ते तसं करतायत. ठीक आहे. पण माझं तसं काही नाही. मार्केटची जी रियालिटी आहे, तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जा, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही सर्च करा. ठीक आहे. युट्यूबवरचे आतापर्यंतचे सर्व व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये छाती ठोक जे मार्केटची रियालिटी आहे ती सांगतोय मी. तुम्हाला ऐका वाटली ऐका, नाही तर नका ऐकू. ओके. कारण मार्केटमध्ये तुम्हाला साधं ढिल्ल्यामध्ये जर वाटत असेल की खूप ढिल्लंय मार्केट आणि मी 5-10 हजार रुपयामध्ये कमवतो, हे करतो ते करतो आणि सर मला प्रॉफिटही झालेला आहे, फक्त माझा प्रॉफिट टिकत नाहीये वगैरे वगैरे, हे जे तुमचे प्रश्न आहेत ना, या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे की सर एकतर तुमचं एज्युकेशन कमी आहे आणि दुसरं म्हणजे तुमचं कॅपिटल कमी आहे. राईट. कारण मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकायचं आहे, तर तुमचं मिनिमम कॅपिटल 50,000 to 1 लाख पाहिजे. किती कॅपिटल पाहिजे? 50,000 to 1 लाख. कशासाठी? इंट्राडे साठी. ओके. इंट्राडे साठी तुमचं एवढं कॅपिटल पाहिजे. आणि लक्षात घ्या मंडळी, हे जे 50,000 ते 1 लाख कॅपिटल म्हणतोय, हे कशासाठी म्हणतोय माहिती का? निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जी मंडळी ट्रेड करते त्यांच्यासाठी म्हणतोय. स्टॉक इंट्राडे जर तुम्हाला शिकायचं असेल तर 10,000 मोर दॅन सफिशियंट आहेत. ओके. जर तुम्हाला मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी त्याच्या जाणून घ्यायच्या आहेत, त्याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे, 100 गोष्टी त्याच्या बघायच्यात, तर 10,000 रुपये मोर दॅन इनफ आहेत. पण लक्षात घ्या जर तुम्हाला अर्निंग करायची आहे तर तुम्हाला मोर दॅन 5 लाख कॅपिटल लागतं. इथं किती लागतं कॅपिटल? 5 लाखापेक्षा जास्त कॅपिटल लागतं. ठीक आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणता सर 5 लाख आता मी कशाला घालू याच्यामध्ये, मी कशाला 5 लाख घालू? मी काय करतो 5-5 हजार रुपयाने ट्रेड करतो या फ्युचर ऑप्शन मध्ये आणि प्रॉफिट कमवतो आणि मग त्या प्रॉफिट मधून काय करतो इक्विटीमध्ये ट्रेडिंग चालू करतो. लक्षात घ्या तुमच्यासारखे हजारो डोके लाखो डोके हेच विचार करतात की सर आम्ही 5,000 10,000 टाकतो, आम्ही कॅपिटल वाढवतो आणि मग तुम्ही जे सांगायला ते आम्ही करतो. राईट. बघा लक्षात घ्या ह्या गोष्टी कधीच असं होणार नाही की तुम्ही कमी कॅपिटल मधून मोठे कॅपिटल बनवाल आणि मग त्याला तुमच्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्यानुसार तुम्ही ट्रेड कराल. मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकायचे, ओके, मार्केटमध्ये टिकायचे तर कॅपिटल लागेल. तुम्ही काय करता 10-10 हजार करून 2-4 वेळेस टाकता पैसे. ठीक आहे. तुम्ही बघा, तुम्ही जर ऑब्झर्व केलं नसेल तर 10-10 हजार रुपये तुम्ही 10 हजार रुपये टाकता, लॉस करता, पुन्हा 2-4 महिने थांबता, 10 हजार रुपये गोळा करता, पुन्हा
काय करता, ते 10,000 रुपये टाकून ट्रेड करता, पुन्हा ते 2-4 महिन्यात झिरो करून टाकता, पुन्हा 2-4 महिन्यात अजून 10,000 रुपये टाकता. असं तुम्ही 4-5 वेळेस टाकता. म्हणजे एकंदरीत तुम्ही बघायला गेलं तर 5-50,000 रुपये तुम्ही मार्केटमध्ये सहज लॉस करून घ्याल. 5-50,000 रुपये तुम्ही मार्केटमध्ये सहज लॉस करून घ्याल. मी काय म्हणालो, हे लॉस करू नका ना. हा जो लॉस आहे ना, हा 5 वेळेस पैसे टाकूच नका. हे पैसे सगळे गोळा करा. हे पैसे सगळे गोळा करा आणि मग मार्केटमध्ये ते टाका पैसे. मग मार्केटमध्ये टाका. मग सर, आता सर मग मार्केटमध्ये तर रोज 1000 पॉईंटची रॅली येते सर, आणि ती रॅली जर नाही पकडली तर सर मला कसं तरी होतं, माझा बीपी लो होतो सर, माझी शुगर वाढते सर, मला कसं जमेल असं. लक्षात घ्या, जर तुम्ही ह्या मोठ्या रॅल्या सोडून द्यायच्या शिकलात, जर तुम्ही हे 10-10, 20-20 हजार म्हणजे 10-10 पट 20-20 पट जे प्रीमियम होता, 10-10 पट 20-20 पट जे एखाद्या शेअरची व्हॅल्यू होते, तेवढं जर तुम्ही सोडून द्यायला शिकलात, तर लक्षात घ्या, तरच तुमच्या अंगामध्ये स्टेबिलिटी येणार. तरच तुमच्या अंगामध्ये स्टेबिलिटी येणार. नाही तर आपल्याला काय वाटतं माहिती का, की सर मार्केटमध्ये मूव्ह आली आणि सर आता तर मी पकडू शकलो नाही, सर आता माझं कायच होईल, उद्याच्याला मुवमेंट येईलच का नाही, आणि मी कायच करू, ह्याचे 100 गोष्टीचं तुम्ही ताण घेत बसता. लक्षात घ्या, मार्केट रोज आहे. मार्केट रोज आहे. ओके. त्याच्यामुळे मार्केटमध्ये कधीच असं करायचं नाही की आजची गोष्ट पुन्हा कधीच होणार नाही, असं तुम्हाला कधी जाणवलंच नाही पाहिजे. लक्षात घ्या, आज जे झालंय ना मार्केटमध्ये, आज जे झालंय मार्केटमध्ये म्हणजे तुम्हाला एकंदरीत बघायला गेलं तर 1000 पॉईंटची रॅली आली असेल, 2% 3% रॅली आली असेल. ओके. तर लक्षात घ्या, ती 15 दिवसानं पुन्हा येणार आहे. ती 15 दिवसानं 20 दिवसानं पुन्हा येणार आहे. ओके. मार्केट ओव्हरऑल 20 दिवस चालू असतं एका महिन्यामध्ये. ओके. आणि 20 दिवसामध्ये माझं असं अनालिसिस आहे की 20 दिवसामध्ये जवळपास 2 ते 3 दिवस मार्केटमध्ये जवळपास 1 ते 2%ची रॅली येते. किती टक्क्याची रॅली येते? 1 ते 2%ची रॅली येते. म्हणजे मी इंडेक्स बद्दल बोलायलो बरं का, इंडेक्स बद्दल बोलायलो. ओके. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये मोठे मूव्ह सोडून द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. मोठ्या मूव्हला कॅप्चर करण्याच्या नादामध्ये आपण काय करतो, मोठे मोठे लॉसेस करून घेतो. आपल्याला वाटतं मार्केट इथून वर जाईल, पण आपल्याला वाटणं आणि मार्केटमध्ये ते जाणं, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके. हे थोडंसं एफ अँड ओचं मी तुम्हाला सांगितलं. आता आपल्या बॅक टू टॉपिक येऊया, स्टॉक कडे येऊया. ओके. स्टॉक इंट्राडे कडे येऊया. ओके. तर स्टॉक इंट्राडे कडे मी तुम्हाला जसं सांगितलं की स्टॉक इंट्राडे जर तुम्हाला करायचे तर शिकण्यासाठी 10,000 कॅपिटल आणि अर्निंगसाठी 5 लाख कॅपिटल. कॅपिटल जास्त लागतं माहिती का इथे कॅपिटल जास्त लागतं, कारण क्वांटिटी जी आहे ती इथे कमी येते. ओके. क्वांटिटी काय येते इथे कमी येते, कारण जास्त अमाऊंट तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करावं लागतं. आणि तुम्हाला सांगू का, मार्केटमध्ये तुम्ही जे निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करता त्याच्यात जो सक्सेस रेशो, त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस रेशो तुमचा इक्विटीमध्ये आहे, म्हणजे तुमच्या स्टॉक इंट्राडे. त्याच्यामुळे स्टॉक इंट्राडेला तुम्ही, मी तरी म्हणालो की सुरुवातीला ट्रेड करायला चालू करा. तुम्ही जर आपले सेशन बघितले असतील तर मी मार्केटमध्ये एक पाथ सांगितला होता की तुमचा पाथ कसा असायला पाहिजे. मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही नवीन येत आहेत, नवीन मार्केटमध्ये उतरतायत, तेव्हा तुमचा पाथ कसा असला पाहिजे हे तुम्हाला मी सांगू लागलो. त्याच्यामध्ये सर्वात पहिले म्हणलं होतं मी की स्टॉक डिलिव्हरीमध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एनएससी काय, बीएससी काय आहे, डिलिव्हरीमध्ये शेअर कसे खरेदी करतात, इंट्राडेमध्ये शेअर कसे खरेदी करतात, या छोट्या छोट्या गोष्टींचं नॉलेज घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर चार्ट वाचायला चालू करा, मी तुम्हाला सांगितलं होतं. चार्ट वाचायला चालू करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं स्टॉकमध्ये इंट्राडे करायला चालू करा. नेक्स्ट स्टेप काय, स्टॉकमध्ये इंट्राडे. मी डायरेक्ट तुम्हाला सांगितलं का स्टॉकमध्ये इंट्राडे करा, चालू लगेच सांगितलं का नाही. पहिले डिलिव्हरीमध्ये खरेदी करा शेअर, आणि मग ते इंट्राडे मध्ये त्याला ट्रेड करण्यासाठी सुरुवात करा. म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला इंट्राडे चालू करायचं तर इंट्राडेची पहिली स्टेप किंवा पहिला टप्पा जो आहे तो काय तुमचा स्टॉक इंट्राडे. त्याच्यामुळे स्टॉक इंट्राडेला जरी जास्त कॅपिटल लागत असेल तरी कमी कॅपिटलमध्ये सुरुवात करायची. काय करायची, सुरुवात करायची. कारण बघा, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग मध्ये जाता, हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे काय, ज्याला आपण फ्युचर आणि ऑप्शन म्हणतो, या ट्रेडिंग मध्ये जाता. ओके. तेव्हा तुम्हाला विचार करण्यासाठी खूप कमी टाइम भेटतो. पण जेव्हा तुम्ही स्टॉकमध्ये इंट्राडे करता, तेव्हा मात्र तुम्हाला तिथे विचार करण्यासाठी परिपूर्ण टाइम भेटतो. आणि इनिशियल डेज मध्ये विचार करण्यासाठी टाइम फार महत्वाचा असतो. ओके. कारण माणूस बावचळून जात असतं ट्रेड करताना. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ह्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या असतील. ओके. त्यामुळे मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही येताय तेव्हा तुम्हाला बेसिक नीड्स काय सध्या तुमच्या, की बाबा माझं माइंड स्टेबल राहिलं पाहिजे, मला त्याच्या बेसिक गोष्टी कळायला पाहिजेत, मला चार्ट वाचता यायला पाहिजे, माझं प्रिडिक्शन बरोबर यायला पाहिजे. ह्या गोष्टी तुमच्याकडे प्रायमरी असल्या पाहिजे. तुमचं प्रायमरी गोल काय असते की 10,000चे मला एका दिवसात 20,000 करायचे. लक्षात घ्या, जर 10,000चे एका दिवसात 20,000 करायचे तर 100% तुम्ही सट्टा खेळण्याच्या म्हणजे माइंडसेट नाही येणार मार्केटमध्ये. म्हणजे सट्टा खेळल्यावर, सट्टाच्या माइंडसेटमध्ये कसं असतं, माणूस गेले तर सगळेच आणि आले तर दुप्पट. ओके.
ते एक मी ऐकलं होतं कुठंतरी, जर एका डोंगराला आपण काय करायचं, केस बांधायचं आणि केसाला ओढायचं, जर आला तर डोंगर, गेला तर केस. ओके, असं तुमचं एक असतं. ओके, पण तिथं केस न टाकता आपण काय करतोय, आपली पूर्ण ती जी 2-3 महिन्याची सेव्हिंग आहे ती टाकतो. ओके, पण लक्षात घ्या, मार्केटमध्ये जर लॉंग टर्म टिकायचे तर तुमच्याकडं एक स्टेबल माइंड असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला म्हणतो, पैशापेक्षा जास्त तुमच्याकडे माइंड असणं गरजेचं आहे. माइंड असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे शांत, स्टेबल आणि स्थिर डोकं आहे, वचवचे नाहीये, तुमच्यामध्ये जर वचवचापणा नाहीये, तर लक्षात घ्या, मार्केटमध्ये तुम्ही कमी कॅपिटलमध्ये सुद्धा सक्सेसफुल होऊ शकतात. पण हा, ते खूप कमी प्रोबॅबिलिटी असते. समजा 100 एखादा माणूस असतो, 200 एखादा माणूस असतो. ठीक आहे, त्यामुळं आपण आपण आपल्याला त्या एका माणसाच्या नादाला नाही लावायचं. ओके, जे मार्केटमध्ये इन जनरल आहे त्याचा विचार करायचा, कारण कोणाचं नशीब कसं आहे हे कोणालाच माहित नसतं. आलं लक्षात? चलो, तर आता सर, मग स्टॉक इंट्राडे जेव्हा मला करायचं, तेव्हा मी कुठल्या टाइम फ्रेमवर यावं, कुठल्या टाइम फ्रेमवर यावं? लक्षात घ्या, जर मला स्टॉक इंट्राडे करायचा आहे, तर माझ्याकडे जो टाइम फ्रेम असला पाहिजे. ओके, मला अनालिसिस कोण्या टाइम फ्रेम मध्ये करायचे ते सांगतो पहिले मी तुम्हाला. राईट, बघा, कुठलाही ट्रेडिंग करण्याआधी त्याचं अनालिसिस करा. त्याचं काय करा? अनालिसिस करा. अनालिसिस म्हणजे काय? चार्टवर या, चार्टवर लेवल लावा, की तुम्हाला ठरवा की तुमच्यासाठी रेजिस्टन्स कुठं आहे, तुमच्यासाठी सपोर्ट कुठं आहे, तुम्ही कुठं खरेदी करणार आहेत, तुम्ही कुठे विकणार आहेत, या 100 गोष्टीचा अभ्यास करा. या 100 गोष्टीचा अभ्यास करा, त्याला आपण काय म्हणतो? अनालिसिस म्हणतो. मग अनालिसिस कुठल्या टाइम फ्रेमवर करायला पाहिजे? राईट, तर अनालिसिस स्टॉक इंट्राडे जेव्हा करायला, तेव्हा नोट डाऊन करा, हे पॉईंट जे आहे, हे पॉईंट अतिशय महत्वाचे आहेत बरं का मंडळी. ओके, स्टॉक इंट्राडे जेव्हा करायला, तेव्हा तुमचा टाइम फ्रेम जो असला पाहिजे 1 आवर. ओके, पहिले तुमचा असला पाहिजे 1 डे, 1 मिनिट, 1 डे, त्याच्यानंतर 1 आवर आणि 15 मिनिट. या 3 टाइम फ्रेमवर तुम्हाला काम करायचं आहे. ओके, 1 डे मध्ये तुम्हाला काय करायचे? तुम्हाला रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करायचे. 1 आवर मध्ये मार्केटचा ट्रेंड तुम्हाला बघायचा, कारण ट्रेंड इज युअर फ्रेंड. ट्रेंड इज युअर फ्रेंड. जर ट्रेंड लक्षात नाही आला तर काहीच लक्षात नाही आलं, ओके, काही दिवसांपूर्वी मी एक क्लास घेतला होता ट्रेंड ट्रेडिंग आणि याच्यावर 12 ऑप्शन स्ट्रॅटेजीज त्याच्यामध्ये शिकवल्या होत्या. जर तुम्ही तो जर क्लास जॉईन करणार असाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, किंवा डायरेक्ट तुम्ही ऍपमध्ये गेलात, आपल्या ऍपची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आताही काही मंडळी आपल्याकडे ऍपवरून जॉईन झाली, काही मंडळी आपल्याकडे युट्यूबवरून जॉईन झालेली आहे. ओके, तर ऍप डाउनलोड करा. ऍपमध्ये तुम्हाला डेली मार्केटचे अपडेट पण भेटत जातील. ऍपमध्ये तुम्हाला जो ट्रेंड ट्रेडिंग आणि 12 ऑप्शन स्ट्रॅटेजीज नावाचा एक कोर्स भेटेल. 1500 रुपयाचा कोर्स आहे. मी म्हणतो 1500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करा. ओके, कारण ट्रेंड जर कळाला नाही तर काहीच कळालं नाही मार्केटमध्ये, कारण ट्रेंड इज युअर फ्रेंड. मार्केटमधला जो ट्रेंड आहे त्याच दिशेने ट्रेड घ्यायचा असतो आपल्याला. का आपण काय करतो, आपल्याला वाटतंय सर आज मार्केट का नाही 5% चढलाय हा शेअर, आता काय करेल सर, हा शेअर पडेल, आणि मग आपण काय करतो, डायरेक्ट त्याच्यामध्ये खालच्या साईडची ट्रेड घेतो, खालच्या साईडची पोझिशन घेतो, आणि तो 5%चा शेअर पुन्हा 15%वर जातो, आणि मग मोठे लॉसेस बघावे लागतात. लक्षात घ्या मंडळी, मार्केट किती चढेल आणि मार्केट किती पडेल याचं मोजमाप आजपर्यंत कोणाचा बाप लावू शकला नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही तर त्याचा अंदाजा लावण्याच्या मागे जाऊच नका. राईट, 5% पडलंय सर, अजून किती पडेल सर, 5% चढलाय, अजून किती चढेल सर, बँक निफ्टी 100 पॉईंट 1000 पॉईंट चढले, आता अजून किती चढेल, आता तर खालीच पडेल. ह्या 100 गोष्टी जे फालतू विचार आहेत ना तुमच्या डोक्यातले, काढून टाका. मार्केट किती चढेल आणि मार्केट किती पडेल ह्याचं मोजमाप कोणीच लावू शकत नाही, कोणीच. ओके, आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला काय करायचं, तुमची एंट्री, तुमचं एसएल, तुमचं टार्गेट जे आहे ते तुम्हाला इथे प्लॅन करायचं. म्हणजे 1 डे मध्ये, 1 आवर मध्ये, 15 मिनिट मध्ये तुम्हाला हे करायचं. राईट, आलं लक्षात? आता आपण बघणार आहोत की सर, कुठल्या बेसिसवर आपल्याला ट्रेडिंग करायची आहे, स्टॉकमध्ये जे इंट्राडे करायचे ते कुठल्या बेसिसवर करायचे. राईट, बघा लक्षात घ्या, आपल्याला जर माहिती असेल की सर हा एक रेजिस्टन्स आहे, किंवा सर हा एक रेजिस्टन्स आहे, हा तुटला, किंवा हा सपोर्ट आहे, हा तुटल्यावर मला ट्रेड घ्यायचा आहे. मला जर माझ्याकडे एक आयडिया असेल, एक आयडिया असेल, तर ह्या आयडियावरून मी काय करू शकतो, मी एक चाळणी तयार करू शकतो, जी चाळणी मला काय करून देईल, मला शेअर काढून देईल, मला काय करून देईल, शेअर्स काढून देईल. ओके, त्याला आपण काय म्हणतो, त्या चाळणीला आपण म्हणतो स्क्रीनर. ओके, त्या स्क्रीनरवर ना आपलं एक लेक्चर झालं होतं आपल्या, जर तुम्ही युट्यूबवर गेलात, आपलं ट्रेड विथ द्रोणाचार्य मराठी नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये 1 महिन्यापूर्वी आपण क्लास घेतलेला की स्टॉक साठी इंट्राडे कसं करायचं. ओके, स्टॉक साठी इंट्राडे, 1 मिनिट, ओके, हा कुठे गेलं ते, हा, ट्रेडिंग साठी स्टॉक कसे निवडायचे, स्टॉक स्क्रीनरवर जवळपास 47-48 मिनिटाचं एक लेक्चर आहे. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल, जाऊन ते बघा. त्याच्यावर मी स्क्रीनर म्हणजे काय, 100 गोष्टी, त्याच्यातल्या बेसिक गोष्टी मी तुमच्या कव्हर अप केलेल्या आहेत. ओके, आणि जर तुम्हाला ते लक्षात आलं ना, तर तुम्ही मार्केटमध्ये कुठल्याही टाईपचं स्क्रीनर बनवू शकता.
ओके, त्याच्यामुळं जा टाइम इन्व्हेस्ट करा, कोणाला रुपया द्यायची तुम्हाला गरज नाहीये. ओके, राईट. चलो, तर आता मला काय पाहिजे सर, मला शेअर सिलेक्ट करायचे. मला काय करायचे, शेअर्स सिलेक्ट करायचे. ओके, आता जर मला शेअर सिलेक्ट करायचे सर, मला जर शेअर सिलेक्ट करायचे आहेत, तर माझ्याकडे काय पाहिजे, माझ्याकडे सर स्क्रीनर पाहिजे. माझ्याकडे काय पाहिजे, स्क्रीनर म्हणजे चाळणी पाहिजे. जी चाळणी मला काय करून देईल, चांगले चांगले शेअर माझ्या हिशोबानं जे आहेत मला काढून देईल. मग सर आता आपण जसं घरामध्ये बघतो की आपल्याकडे विविध टाईप प्रकारच्या ज्या चाळण्या असतात, काही बारीक असतात, काही जाड असतात. ओके, आपण आपल्या रिक्वायरमेंट नुसार ह्या चाळण्या घेतो. तसं आता आपल्याला शोधावं लागणार आहे की सर आपली रिक्वायरमेंट काय, आपली रिक्वायरमेंट काय, आपली आयडिया काय आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला स्क्रीनर बनवायचं असतं तेव्हा मी तुम्हाला पहिले म्हणलं की तुमच्याकडे आयडिया पाहिजे. तुमच्याकडे काय पाहिजे, आयडिया पाहिजे. आता त्या आयडियाबद्दल मी तुमच्यासोबत बोलणार आहे. ती आयडिया तुमची क्लिअर झाली की मग आपण काय करूया, त्याच्यावर स्क्रीनर बनवूया आणि त्या स्क्रीनर मधून जे शेअर्स येतील त्याच्यामध्ये मग आपण काय करूया, एंट्री एक्झिट जे आहे ते प्लॅन करूया. आलं लक्षात. म्हणजे स्टेप काय, पहिले आयडिया, मग स्क्रीनर, मग एंट्री एक्झिट स्टॉप लॉस, मग आयडिया, स्क्रीनर आणि एंट्री एक्झिट आणि स्टॉप लॉस. राईट. चलो, तर आता आयडिया बघूया. ओके, लक्षात घ्या. आता लेट से हा एक रेजिस्टन्स आहे, लेट से हा एक रेजिस्टन्स आहे. ओके, आणि रेजिस्टन्सवर मार्केट काय जातं, मार्केट येतं, आदळतं, मार्केट येतं, खाली पडतं. मार्केटमध्ये जिथं प्राइस ड्रॉप होतो, मार्केटमध्ये जिथे प्राइस जाऊन ड्रॉप होतो एकाच सेम पॉईंटवर, त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स पॉईंट म्हणतो. आणि जिथं मार्केट वारंवार बाउन्स बॅक करतं, वारंवार बाउन्स बॅक करतं, वारंवार बाउन्स बॅक करतं, त्याला आपण काय म्हणतो, सपोर्ट म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, सपोर्ट म्हणतो. म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे असा पॉईंट असतो जिथून मार्केटची प्राइस ड्रॉप होत असते. सपोर्ट म्हणजे असा पॉईंट असतो जिथून मार्केटची प्राइस जी असते ती वारंवार तिथं आल्यानंतर वाढत असते, तिथं आल्यानंतर वाढत असते. आलं लक्षात. ओके, आता बघा, लेट से की एक तुमच्याकडे रेजिस्टन्स आहे. ओके, आता लेट से हा एक तुमच्याकडे काय आहे, एक रेजिस्टन्स आहे. ओके, हा एक तुमच्याकडे रेजिस्टन्स आहे आणि इथं तुम्हाला ब्रेकआउट भेटणार आहे. इथे तुम्हाला काय भेटणार आहे, मी तुमच्याकडे दोन केस टाकतो, कम्पॅरेटिव्हली स्टडी करू आपण. कम्पॅरेटिव्हली स्टडी केल्यामुळे ना आयडिया जास्त क्लिअर होते. ओके, दोन दोन केसेस देतो मी तुमच्याकडे. एक केस बी ए आहे आणि बी आहे. प्रत्येकानं याचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, चलो, प्रत्येकानं उत्तर टाकायचे बरं का. ओके, कारण तुम्ही जर बघायलात तर तुम्ही माझे स्टुडंट आहेत आणि स्टुडंट कडून प्रॅक्टिस करून घेणं हे शिक्षकाचं काम असतं. आलं लक्षात. चलो, तुमच्याकडे दोन केस आहेत की सर एक हे ब्रेकआउट आहे आणि आणि हे एक ब्रेकआउट आहे. मला सांगा ह्याच्यापैकी कुठलं ब्रेकआउट जे आहे ते सक्सेसफुल होण्याचे चान्सेस आहेत. ए वाला आहे की बी वाला आहे, दोन्हीकडे रेजिस्टन्स आहे. ह्याच्यापैकी कुठलं ब्रेकआउट आपल्याला सक्सेसफुल भेटेल, ह्याच्यापैकी कुठलं ब्रेकआउट आपल्याला सक्सेसफुल भेटेल, ह्याच्यापैकी कुठलं ब्रेकआउट आपल्याला सक्सेसफुल भेटेल. चॅट बॉक्स मध्ये उत्तर आले पाहिजे. ए केस वाला की बी केस वाला. जया मॅडम म्हणतात की बी केस मध्ये जे आहे, वर्षा मॅडम बी, संजय सर बी, मुंजा सर बी. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. समीर सर. ओके, अरे वा, मस्त, बढिया. ठीक आहे. का सर, का सर, कारण लक्षात घ्या, इथे तुम्ही बघा, प्राइस ड्रॉप झाला, प्राइस काय झाला, ड्रॉप झाला. ओके, लक्षात घ्या, एखादा रेजिस्टन्स हा एखाद्या जेव्हा ब्रेक करतो, ओके, एक मार्केट जेव्हा एखादा रेजिस्टन्स ब्रेक करतो तेव्हा त्याला दोन केस असतात. एक असतो की तो 100 किलोमीटरची मॅरेथॉन पळत पळत यावा आणि मग त्यानं तो रेजिस्टन्स ब्रेक करावा, किंवा त्यानं काय करावं, एक 100 मीटर 200 मीटरची मॅरेथॉन करावी आणि त्याच्यानंतर तो रेजिस्टन्स तोडावा. आपल्याकडे दोन केस असतात. एक असते की मोठी 10 किलोमीटर वाली मॅरेथॉन आपण पकडूया आणि इथं 1 किलोमीटरची मॅरेथॉन पकडूया. ओके, आता मला सांगा, ह्या 10 किलोमीटर मध्ये आणि 1 किलोमीटर मध्ये असं कुठली परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये जो आपला ऍथलीट आहे किंवा जो आपला प्लेअर आहे तो थकेल, 10 किलोमीटर मध्ये थकेल की 1 किलोमीटर पर्यंत थकेल. ओके, समजा मी दोन केस टाकल्या. ओके, समजा हा एक पॉइंट आहे, एक ए व्यक्ती आहे जो 10 किलोमीटर पासून पळत येतोय आणि बी व्यक्ती आहे जो फक्त 1 किलोमीटर पासून पळत येतोय. तर मला सांगा याच्यापैकी 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 कुठला व्यक्ती जास्त थकेल आणि कुठला व्यक्ती कमी थकेल, ह्याच्यापैकी कुठला व्यक्ती जास्त थकणार आहे आणि कुठला व्यक्ती कमी थकणार आहे. प्रत्येकाने चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाकली पाहिजे. प्रत्येकाने चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाकली पाहिजे. ओके, सौरभ सर म्हणतात पुल बॅक. ओके, हा, तो एक पॉईंट बरोबर आहे तुमचा, पण मला अजून एक ऍडव्हान्स पॉईंट तुम्हाला प्राइस ऍक्शन मधला शिकवायचा आहे. मुंजा सर म्हणतात की ए 10 किलोमीटर म्हणजे 10 किलोमीटरची मॅरेथॉन जो व्यक्ती पळत येईल तो काय होईल, थकेल. तो काय होईल, जास्त थकेल. बी वाला कमी थकेल. बरोबर, बरोबर, संजय सर बी. ओके, व्हेरी गुड. म्हणजे बी वाला कमी थकेल. ओके, जर मी यालाच अशी परिस्थिती निर्माण केली मग, ओके, मी जर अशी परिस्थिती निर्माण केली, तुम्ही जे बोललात, ओके, तुम्हाला लक्षात आले का, हे 10 किलोमीटर
आणि हे 1 किलोमीटर. तुमचं आता लक्षात आलंय का की जर बायरला रेजिस्टन्स ब्रेक करायचा आहे, बायरला रेजिस्टन्स ब्रेक करायचा, तर रेजिस्टन्स आणि जो बॉटम आहे, जो स्विंग आहे, रेजिस्टन्स आणि जो स्विंग आहे त्याच्यामध्ये जेवढं कमी अंतर असेल तेवढं स्ट्रॉंग तिथलं जे आहे ब्रेकआउट भेटेल आपल्याला, तेवढं स्ट्रॉंग काय भेटेल आपल्याला, ब्रेकआउट भेटेल. इथे बघा, इथे 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे रेजिस्टन्स पॉईंट आणि स्विंग मध्ये. ओके, 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे रेजिस्टन्स आणि स्विंग मध्ये, आणि इथे 10 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, राईट. मग आपल्याला जे 1 किलोमीटर मध्ये ब्रेकआउट भेटणार आहे ते ब्रेकआउट सक्सेसफुलच असणार आहे, ते ब्रेकआउट आपल्याकडे सक्सेसफुल असणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरून काय लक्षात आलं आपल्याला की बॉस आपल्याला अशा रेजिस्टन्सवर कधीच ट्रेड नाही घ्यायचा, अशा रेजिस्टन्सवर कधीच ट्रेड नाही घ्यायचा, किंवा अशा सपोर्टवर कधीच ट्रेड नाही घ्यायचा जो सपोर्ट ब्रेक करण्यासाठी मार्केट खूप लांबून पळत आलेले, मार्केट खूप लांबून पळत आलेलं आहे. अशा रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटवर आपल्याला ट्रेड करायचा नाही, किंवा अशा सपोर्टच्या ब्रेकआउटवर आपल्याला ट्रेड करायचं नाही. म्हणजे सपोर्ट म्हणजे कसा की एक केस अशी आहे आणि दुसरी केस अशी आहे. ओके, बघायला गेलं तर अशा म्हणण्यापेक्षा, एक मिनिट, ओके, म्हणजे बघायला गेलं तर इथे जवळपास 10 किलोमीटरची रनिंग आणि इथे 1 किलोमीटरची रनिंग. ओके, बघायला गेलं तर इथलं जे ब्रेकआउट आहे, कारण जोपर्यंत माणूस म्हणजे जो सेलर आहे तो इथपर्यंत प्राइस ड्रॉप करेल, इथला सेलर इथपर्यंत प्राइस ड्रॉप करेल तोपर्यंत तो वीक झाला असेल. ओके, आणि जेव्हा इथला सेलर इथपर्यंत प्राइस ड्रॉप करेल तेव्हा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ खूप जास्त राहिलेली असेल, त्याच्यामुळे तो अजून खाली प्राइसला काय करू शकतो, खेचू शकतो, ड्रॉप करू शकतो, वढू शकतो. पण इथं तसं होईल का, नाही, इथं थोडंसं खाली येईल आणि पुन्हा मग वर निघेल मार्केट, पुन्हा काय निघेल, मार्केट वर निघेल. आता जरा ह्याच्यावर मी तुम्हाला चॅट बॉक्स म्हणजे आपल्या चार्टवर मी तुम्हाला ह्या गोष्टी जरा समजून सांगतो, राईट. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर घेऊया आपण. ओके, लेट से बघा, हा एक रेजिस्टन्स होता, हा एक काय होता, रेजिस्टन्स होता. मार्केटचा स्विंग कुठं होता, पहिले इथे होता. मार्केट रेजिस्टन्स जवळ आला, मार्केट काय केला, मार्केटमध्ये रेजिस्टन्स पॉईंट आणि स्विंग मध्ये बरंच मोठं अंतर होतं, पण मार्केट पुन्हा खाली आलं, जरा इथे टाइमपास केला आणि मग ब्रेक केला. म्हणजे काय, बेसिकली जेव्हा एखादा चार्ट, एखादा स्टॉक जर रेजिस्टन्सवर टाइमपास करत असेल किंवा सपोर्टवर टाइमपास करत असेल तर तिथलं जे ब्रेकआउट आहे ते ब्रेकआउट सक्सेसफुल होणार असतं. आणि त्याच्यानंतरचं ब्रेकआउट बघा किती सक्सेसफुल झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर कारण काय, टाइमपास केला त्यांना काय केला, टाइमपास केला. ओके, इथे बघा, त्याच्यानंतर इथे बघा, हा एक रेजिस्टन्स आहे, इथून तो काय झाला, पळत पळत आला ह्या प्राइस पासून या प्राइस पर्यंत, तो एकदम मार्केटमध्ये एकदम ग्रीन कॅन्डल दिसत आहेत तुम्हाला, प्राइस एकदम धनाधन वाढायला लागला होता, प्राइस एकदम धनाधन वाढायला लागला. जसं ब्रेकआउट झालं तसा तो पडला, फुसका निघाला. ओके, म्हणजे फुसका काय निघाला, कारण रेजिस्टन्स आणि स्विंग मध्ये जे अंतर होतं ते खूप जास्त होतं, रेजिस्टन्स आणि स्विंग मध्ये जे आहे ते अंतर खूप जास्त होतं, ते अंतर आपल्याला कमी पाहिजे, ते अंतर आपल्याला कमी पाहिजे. ओके, म्हणजे आपल्याला असं स्ट्रक्चर पाहिजे, आपल्याला असं स्ट्रक्चर पाहिजे जे स्ट्रक्चर रेजिस्टन्स जवळ टाइमपास केलेला असेल किंवा सपोर्ट जवळ त्यांना टाइमपास केलेला असेल, जेणेकरून इथलं जे ब्रेकआउट आहे, इथे जे फ्रेश सेलर मार्केटमध्ये किंवा इथे जे फ्रेश बायर मार्केटमध्ये येणार आहेत त्या बायर किंवा सेलरमुळे मार्केटमध्ये चांगली रॅली आहे, मार्केटमध्ये चांगली रॅली आहे. ही माझी काय आहे, आयडिया आहे, ही माझी काय आहे, आयडिया आहे, राईट. ही माझा एक प्राइस ऍक्शनचा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, आलं लक्षात. आता मी काय करेल, ह्याच्यानुसार स्क्रीनर बनवेल, याच्यानुसार स्क्रीनर बनवेल. कसं बनवायचं, तर गुगल बाबावर यायचं, काय करायचं, गुगल बाबावर यायचं. आता स्क्रीनर तुम्ही जाऊन बनवू शकता, याच्याबद्दल सेशन घेतलेले आहे, तुम्ही जा बघा व्हिडिओ, कोणाला रुपये द्यायची गरज नाही. ओके, राईट. पण आता आपण काय करूया, डायरेक्ट गुगल वरून काय करूया, असं स्क्रीनर बघूया जे आपल्याला आयते स्टॉक काढून देईल. ओके, तर मी काय टाकतो, बेस्ट स्टॉक्स फॉर इंट्राडे. मी जे टाईप करतोय, ओके, ते बरोबर तुम्हाला तशाला तसंच टाईप करायचं आहे, ते तुम्हाला काय करायचं, तशाला तसं टाईप करायचं आहे तुमच्या गुगलवर. ओके, बेस्ट स्टॉक फॉर इंट्राडे, ओके, ट्रेडिंग नियर टू डे हाय, नियर टू डे हाय. ओके, 2 डे किंवा 3 डे इथं तुम्ही करू शकता, तुमच्या आकारानं 2 किंवा 3 इथं करू शकता, राईट. आता मी इथं क्लिक करतो, तर बघा माझ्याकडे जो आहे पहिला वेबसाईट ओपन झाली, चार्टली, याच्यावर मी क्लिक करतो. याच्यावर मी क्लिक केल्यानंतर माझ्याकडे काय आयते स्टॉक आलेले, माझ्याकडे काय आहे, एक काही लिस्ट आली आहे स्टॉकची, ज्या स्टॉकच्या लिस्टवरून मी काय करू शकतो, आरामात मला जे स्टॉक पाहिजेत, म्हणजे माझे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार मला स्टॉक भेटतात, राईट. आता सर एवढे सगळे स्टॉक आहेत, किती स्टॉक आहेत सर, जवळपास 135 स्टॉक आहेत सर. आता 135 स्टॉक कसे बघायचे सर, तर त्यांना सुद्धा अजून फिल्टर करायचं आपण, त्यांना सुद्धा काय करायचं, अजून फिल्टर करायचं. कसं करायचं, बघा इथे व्हॉल्यूमचं बटन आहे, इथे काय आहे, व्हॉल्यूमचं बटन आहे. ओके, या व्हॉल्यूमच्या बटनवर क्लिक करा. ओके,
आणि ह्याला उतरत्या क्रमाने लावा. बघा मी इथे दोनदा क्लिक केलं, इथे मी काय केलं, दोनदा क्लिक केलं, राईट. पहिल्यांदा क्लिक केलं तेव्हा तो काय दाखवू लागला, चढता क्रम दाखवू लागला, आणि दुसऱ्यांदा क्लिक केलं तेव्हा तो मला उतरता क्रम दाखवू लागला. आता उतरता क्रम दाखवतोय मला, राईट. आता उतरत्या क्रमामध्ये बघा व्हॉल्यूम का महत्वाचं आहे. व्हॉल्यूम जर जास्त असेल तर प्राइस मध्ये मुवमेंट जास्त असेल, आणि प्राइस मध्ये मुवमेंट जास्त असेल तर आपल्या इंट्राडे मध्ये आपल्याला मुवमेंट भेटेल, प्रत्येक गोष्ट इंटरकनेक्टेड आहे. व्हॉल्यूम कनेक्टेड आहे प्राइसची, आणि प्राइस कनेक्टेड आहे मुवमेंटची. ओके, म्हणजे बघायला गेलं तर मुवमेंट नसेल तर इंट्राडे करू शकतो का आपण? नाही, इंट्राडे आपण करू शकत नाहीत. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. कुठल्याही गोष्टीला हलक्यात घ्यायचं नाही, जर तुम्हाला मार्केटबद्दल एकदम बेसिक पासून शिकायचं आहे, की इंट्राडे सगळं इन्व्हेस्टमेंट पासून इंट्राडे पर्यंत सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. ओके, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला मेसेज केलेले, त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचली नाहीये, पण आज पोहोचून जाईल. ओके, तर आपला जो प्रोफेशनल स्टॉक मार्केटचा कोर्स आहे, जो की 3 महिने, मिनिमम 3 महिने चालणारा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, स्टॉक इंट्राडे, स्टॉक ऑप्शन, स्विंग ट्रेडिंग, म्युच्युअल फंड, आयपीओ इथपर्यंत शिकवतो. फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस सगळं कव्हर करतो, राईट. ओके, त्याच्यामध्ये थेरी लेक्चर आणि लाईव्ह आपण क्लासेसमध्ये, रात्री थेरी लेक्चर असतो आणि सकाळी आपलं प्रॅक्टिकल असतं. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला ऍड्रेसही दिलेला आहे आणि तुमच्याकडे नंबरही आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पुढील इन्फॉर्मेशन मी पाठवू शकतो. तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मला काय करू शकता, मेसेज करा, किंवा डायरेक्ट स्क्रीनवर जो तुम्हाला स्क्रीनच्या खाली तुम्हाला माझा नंबर दिसत असेल, 970-718-3388, हा माझा पर्सनल नंबर आहे. या नंबरवर तुम्हाला आजच्या सेशनमध्ये जे काही डाऊट आहेत त्या डाऊट बद्दल तुम्ही मला कॉल करून विचारू शकता, डिस्कस करू शकता, किंवा तुमचे कुठलेही स्टॉक मार्केट बद्दल जे डाऊट आहेत ते तुम्ही माझ्याशी डिस्कस करू शकता या नंबरवर, राईट. किंवा जर तुम्हाला शेअर मार्केट या क्लास बद्दल जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला त्याच्याबद्दलही विचारू शकता. तुम्हाला व्हॉट्सअपवर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन भेटून जाईल. आलं लक्षात? चलो, आता बघा इथे मी काय केलं, उतरत्या क्रमाने स्टॉक व्हॉल्यूमच्या हिशोबाने उतरत्या क्रमाने स्टॉक लावले. ओके, आता मग सर पहिला स्टॉक दिसेल त्याच्यामध्ये डायरेक्ट ट्रेड घेऊ का मी? नाही. हे बघा, लक्षात घ्या, ही चाळणी आहे. ही काय चाळणी आहे, पण चाळणी आपल्याला धोका देऊ शकते, आपल्याला खडे पण भेटू शकतात, आपल्याला या चाळणीमध्ये खडे पण येऊ शकतात. त्याच्यामुळे चाळणीला सुद्धा रिचेक करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? सो मला काय करायचंय, मला याच्यामध्ये स्टॉक जे आहेत, मला या स्टॉकचा चार्ट बघायचा आहे. पण प्रश्न पडतो की सर कुठल्या स्टॉकचा चार्ट बघू? म्हणजे सर आता इथं येस बँक आहे, येस बँक पासून सुरुवात करू का? नाही, असं करायचं नाही. लक्षात घ्या, इंट्राडे मध्ये सगळ्यात फंडामेंटल रूल लक्षात ठेवा. असे स्टॉक निवडा ज्यांची प्राइस 200 रुपयापेक्षा जास्त आहे. स्टॉक निवडा ज्यांची प्राइस 200 रुपयापेक्षा जास्त आहे इंट्राडेसाठी. ज्यांची प्राइस जी आहे इंट्राडेसाठी 200 रुपयापेक्षा जास्त आहे. ओके, म्हणजे अशा शेअरमध्ये आपल्याला इंट्राडे करायचे ज्यांची प्राइस 200 रुपयापेक्षा जास्त. आता तुम्ही येस बँकचा शेअर बघा, येस बँकचा शेअर किती रुपयाला? 23 रुपयाला. करायचा का ट्रेड? गरज नाही. त्याच्यानंतर हा IRB इन्फ्रा डेव्हलपर लिमिटेड स्टॉक आहे 76 रुपयाचा. करायचा काय ट्रेड? नाही करायचा. विप्रो बघा, विप्रो 484.55 म्हणजे 200 रुपयापेक्षा जास्त आहे का? 100% जास्त आहे. मग या स्टॉकला बघायचं का? 100% बघू शकता. मग काय करायचं, इथलं नाव कॉपी करायचं आणि कुठे यायचं, बँक निफ्टी म्हणजे आपल्या चार्टवर यायचं आणि इथे नाव जे आहे इथे पेस्ट करायचं, राईट. आणि पेस्ट केल्यानंतर इथे जे आहे आपल्याला स्टॉक भेटून जातो. या स्टॉकला मी ओपन करतो. ओके, आणि ओपन केल्यानंतर लक्षात घ्या, स्टॉक इक्विटीमध्ये स्टॉक इंट्राडे करताना 15 मिनिटाचा टाइम फ्रेम सगळ्यात शेवटचा असेल. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम हा सगळ्यात शेवटचा असेल. 15 मिनिटापेक्षा छोट्या टाइम फ्रेमवर जायचं नाही. राईट. आता मी 1 डे वर येतो. एकदा मी काय करतो, महत्वाचे रेजिस्टन्स, महत्वाचे सपोर्ट, जे की तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले की टाइम फ्रेम मध्ये काय काय बघायचं. मे बी डिलीट केले, नाही 1 डे मध्ये रेजिस्टन्स सपोर्ट लावायचे, 1 आवर मध्ये ट्रेंड बघायचा आहे, 15 मिनिट मध्ये एंट्री एक्झिट स्टॉप लॉस जे आहे तुम्हाला बघायचं आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला स्टॉक इंट्राडे कम्प्लीट शिकवतोय. ओके, तरी पण हे जरा स्पीड न व्हायले, कारण टाइम कमी आहे, कॉन्टेंट खूप जास्त आहे आणि माझा घसा पण कोरडा पडतो शेवटी, त्यामुळे आवाज पण निघत नाही. ओके, त्यामुळे मला थोडं म्हणजे कॉन्टेंट खूप जास्त आहे, टाइम खूप कमी आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं स्पीडमध्ये बोलतो. तुम्ही हे लेक्चर तुमच्याकडे असेल, तुम्ही रिपिटेटिव्हली या लेक्चरला बघा आणि मग मार्केटमध्ये ट्रेड करा. आता लक्ष द्या, आता हा विप्रोचा चार्ट आहे, 1 डे मध्ये आहे. 1 डे मध्ये मला काय बघायचे, रेजिस्टन्स सपोर्ट मार्क करायचे. मला काय करायचे, महत्वाचे रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्क करायचे. राईट. आता बघायला गेलं तर सर महत्वाचा रेजिस्टन्स तर मला इथं दिसू लागला. राईट, महत्वाचा रेजिस्टन्स तर मला इथं दिसू लागला. ओके, व्हेरी गुड. तुम्हाला माहिती रेजिस्टन्स कुठं आहे? हो, चला बढिया. आता लक्ष द्या, जर मला रेजिस्टन्स माहिती आहे,
जर मला एखादा रेजिस्टन्स माहिती आहे जो की ब्रेक झालाय, लक्षात घ्या, तो रेजिस्टन्स फ्युचरमध्ये सपोर्ट सारखा काम करतो. म्हणजे मार्केट आता पुन्हा खाली आलं तर हा इथे काय करेल, सपोर्ट सारखं काम करेल. हा काय करेल, इथे सपोर्ट सारखं काम करेल. म्हणजे जर एखादा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर तो सपोर्ट सारखा काम करतो. एखादा रेजिस्टन्स ब्रेक झाला की सपोर्ट सारखा काम करतो, आणि सपोर्ट ब्रेक झाला की तो रेजिस्टन्स सारखा काम करतो. आलं लक्षात? हे तुमच्याकडे इक्वेशन लिहिलेलं पाहिजे, राईट? तर माझ्याकडे जो आहे सर सपोर्ट भेटला मला. सर काय भेटला मला, सपोर्ट भेटला. ओके, चलो सर मी इथं सपोर्ट लावतो. व्हेरी गुड. त्याच्यानंतर सर मला रेजिस्टन्स बघायचा. आता बघा मार्केटमध्ये रिसेंटमध्ये सेलिंग कुठून आलेली, या पॉईंट पासून आलेली आहे, राईट? इथूनच मला रिसेंटमध्ये सेलिंग दिसली आणि मार्केट जवळपास तिथे आहे. मार्केट काय आहे, सध्या जवळपास तिथे आहे. मग मी काय करतो, इथं काय करतो, एक लाईन मार्क करतो, जे की माझ्यासाठी काय करेल, एक रेजिस्टन्स सारखं काम करेल. चलो, रेजिस्टन्स मार्क केला, सपोर्टही मार्क केला. आता 1 आवर मध्ये या. 1 आवर मध्ये मार्केटचा ट्रेंड बघा. 1 आवर मध्ये मार्केटचा ट्रेंड बघा. मार्केटचा ट्रेंड काय दिसतोय इथे, मार्केटचा जर मी ट्रेंड बघितला तर मला काय दिसतोय, मार्केट वर जाते, खाली येते, वर जाते, खाली येते, वर जाते. म्हणजे एकंदरीत मार्केट मध्ये आपल्याला काय दिसतोय, अप ट्रेंड दिसतोय. एक काय दिसतोय, अप ट्रेंड दिसतोय. अप ट्रेंड मध्ये बघा आपल्याला बऱ्याच वेळेस जणांना असं वाटतं की सर फक्त ग्रीन कॅन्डल पडणं म्हणजे अप ट्रेंड आहे, असं नाही. ओके, अप ट्रेंडचा एक मॅनर असतो. अप ट्रेंड मध्ये बाईंग आणि सेलिंग दोन्ही होत असते. आलं लक्षात? अप ट्रेंड मध्ये आपल्याला काय वाटतं की सर आता अप ट्रेंड म्हणजे काय, खरेदी खरेदी खरेदी, फक्त खरेदी, फक्त खरेदी, असं असावं. नाही, असं नाहीये, असं नाहीये. आलं लक्षात? चलो, राईट. तर हा इकडे आपल्याला एक अप ट्रेंड मध्ये दिसतोय स्टॉक. त्याच्यानंतर तुम्ही जर इथे नीट बघितलं, ओके, तर इथे काय झाले, एक मॅरेथॉन पडली मार्केटनी. या रेजिस्टन्स जवळ आला, पुन्हा खाली आला आणि पुन्हा वर गेला. म्हणजे एकंदरीत त्यानं काय केला, इथे टाइमपास केला. या रेंजमध्ये काय केला, इथे त्यानं टाइमपास केला. ओके, म्हणजे ही रेंज आपल्यासाठी काय झाली, महत्वाची झाली. ही रेंज आपल्यासाठी काय झाली, महत्वाची झाली. मी या रेंजला मार्क करतो. आलं लक्षात? म्हणजे काय झालं बघा, मी इथं तुम्हाला ते मार्क करून दाखवतो. हा एक रेजिस्टन्स होता, मार्केट पळत आलं, 10 किलोमीटरची मॅरेथॉन मारली आणि ब्रेक करण्याच्या आधी तो काय मला, जरा आराम करतो, मी जरा आराम करतो. आणि आराम केल्यानंतर त्यानं काय केला, जरा फुल आराम करणं म्हणजे काय, जरा टाइमपास केला त्याने. ह्या रेंजमध्ये काय केला, जरा टाइमपास केला. ओके, टाइमपास केला. आता मला सांगा, आराम केल्यानंतर तुमच्यामध्ये ताकद वाढती का नाही, तुमच्यामध्ये तरतरी येते का नाही, 100% येते. ओके, 100% तरतरी येते तुमच्यामध्ये. जर तुमच्यामध्ये तरतरी आली तर तुम्ही अजून भविष्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं पळू शकता, बरोबर? ओके, मग इथून ब्रेकआउट भेटलं तर पुन्हा आपल्याला इथून रॅली भेटणार का, 100% भेटणार. म्हणजे आराम केला म्हणजे काय, इथं तरतरीसाठी त्यानं आराम केला. ओके, तरतरीसाठी आराम केला. ओके, राईट. चलो, आता इथं काय झालं, आपल्याला इथे एनर्जी जी आहे ती इथे भेटलेली आहे. एक मिनिट. ओके, हा, राईट राईट. ओके, इथे काय झालेलं आहे, इथे त्यानं एनर्जी जी आहे त्याची रिगेन केलेली आहे. आता मग चला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघूया की कुठं आपण ट्रेड घेऊ शकतो आणि कुठं नाही घेऊ शकत. आता मला सर वरच्या साईडला रेजिस्टन्स माहिती, मला वरच्या साईडला रेजिस्टन्स माहिती, खालच्या साईडला सपोर्ट माहिती. ओके, मला वरच्या साईडला रेजिस्टन्स माहिती, खालच्या साईडला सपोर्ट माहिती. आता जर सर हा झोन जर वर तुटला, जर हा झोन वर ब्रेक झाला, वर तुटला, तर मला काय भेटेल, अपसाईडला मुवमेंट भेटेल. मला काय भेटेल, इथे अपसाईडला मुवमेंट भेटेल, एक रॅली भेटेल. आलं लक्षात? ओके, आणि मार्केटचा ट्रेंड काय, बुलिश ट्रेंड आहे. मार्केटचा ट्रेंड काय आहे, बुलिश ट्रेंड आहे. त्याच्यामुळे आपण कुठे ट्रेड घेणं प्रेफर करणार आहोत, आपण बुलिश ट्रेड घेणं प्रेफर करणार आहे. कारण मार्केटचा ट्रेंड काय, मार्केटचा ट्रेंड आहे अप ट्रेंड. ओके, मार्केटचा ट्रेंड काय आहे, मार्केटचा ट्रेंड आहे अप ट्रेंड. सो मला इथे काय करायचं आहे, मला इथे बुलिश ट्रेडच बघायचा आहे. ओके, 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये जो कुठला तुम्हाला ट्रेंड भेटेल, 1 आवर जर तुम्हाला अप ट्रेंड मध्ये असेल तर अप ट्रेंड मध्येच ट्रेड घ्यायचा आहे. 1 आवर जर तुमचा डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर डाऊन ट्रेंड मध्येच तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे, राईट? एकंदरीत जर तुम्ही इथे बघितलं तर इथे मार्केटने बराच टाइमपास केलेला आहे आणि एक्सपेक्टेड आहे की उद्याच्याला ब्रेकआउट भेटेल. म्हणजे 9:15 ते 9:30 आराम करायचा, 15 मिनिटं आराम करायचा. आणि जसं 9:30 कॅन्डल बनेल, 15 मिनिटाची पहिली कॅन्डल, तसं आपल्याला काय करायचं, याच्या ब्रेकआउटवर काय करायचं, ट्रेड प्लॅन करायचा आहे. ओके, पहिला स्टॉक झाला, त्याचं अनालिसिसही केलं. दुसरा स्टॉक कुठला आहे, दुसरा स्टॉक आहे गेल. त्याचा शेअर प्राइस किती, 212 रुपये. चला, गेलचं पण अनालिसिस करू, राईट? गेलचं पण अनालिसिस करू. ओके, चलो, गेलचा शेअर मी इथे शोधतो. एक मिनिट. ओके, एक मिनिट. हा, गेल. ओके, चल. ओके, राईट. आता बघा, गेलचं अनालिसिस करायचे तर आपल्याला माहिती की अनालिसिस साठी पहिले 1 डे मध्ये जा, मग 1 आवर मध्ये जा आणि मग 15 मिनिट मध्ये जा.
ओके, हा आपल्याला फॉलो करायचा पाथ. चलो बढिया. तर मी जातो पहिले सर 1 डे मध्ये जातो मी. ठीक आहे, चलो बढिया. 1 डे मध्ये गेल्यानंतर इथे बघा, इथे मला काय दिसतोय, सर सर हा एक रेजिस्टन्स होता, जो की सर ब्रेक झाला, जो की मार्केटने काय केला, ब्रेक केला, गॅप अप होऊन पुन्हा मार्केट खाली आलं. आणि सर आता पुन्हा मार्केट काय करायला, ह्याच रेजिस्टन्सला काय करायला, रिस्पेक्ट करायला. ओके, मग आपल्यासाठी महत्वाचं लेवल झाली का सर? 100% आपल्यासाठी महत्वाची लेवल झाली. 100% आपल्यासाठी काय झाली, महत्वाची लेवल झाली. मग मार्क करायची का? हो, मार्क करायची. ओके, रेजिस्टन्स आपल्याला वन डे मध्ये काय करायचं, वन डे मध्ये रेजिस्टन्स सपोर्ट तर लावायचे असतात. रेजिस्टन्स लावला सर. ओके, रेजिस्टन्स लावला मी. ओके, पण सर आता सर असा प्रॉब्लेम आहे, सर असा प्रॉब्लेम आहे सध्या, की सर बघा इथं रेजिस्टन्स इथं भेटलेला आहे, त्याच्यानंतर इथं रेजिस्टन्स इथं भेटलेले, इथं रेजिस्टन्स इथं भेटलेले. ओके, म्हणजे सर मला रेजिस्टन्स फक्त 214.10 ह्या प्राइसवर नाही भेटलेले. बघा ही प्राइस इथे. ओके, 214.10 वर नाही भेटलेलं. एक रेंज आहे, त्या रेंजमध्ये मला काय भेटलंय, रेजिस्टन्स भेटलाय. तर मग सर मी ती रेंज मार्क करावं का? हो, 100% करायची, 100% करायची. कारण मार्केटमध्ये जर रेंज बनत असेल तर वेल अँड गुड, तुम्ही तिथं ती रेंज हमेशा मार्क केली पाहिजे. कारण जर रेंज मार्क केली तर आपल्याला लक्षात येतं की कुठल्या रेंजमध्ये आपल्याला ट्रेड, कुठल्या जागेवर आपल्याला ट्रेड घ्यायचा आणि कुठल्या जागेवर ट्रेड घ्यायचा नाही. मला माहिती मला ह्या रेंजमध्ये ट्रेड घ्यायचा नाही, मला माहिती मला ह्या रेंजमध्ये ट्रेड घ्यायचा नाही. आता मी काय करतो, 1 डे मध्ये येतो, सॉरी 1 आवर मध्ये येतो. मी काय करतो, 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये येतो. राईट, चलो. नेटला काय प्रॉब्लेम येतोय, चलो ठीक आहे. ओके, चलो 1 आवर मध्ये आलो. आता 1 आवर मध्ये आल्यानंतर सर माझ्या असं लक्षात यायले की मार्केटमध्ये जो आहे सध्या अप ट्रेंड दिसतोय सर. मला काय दिसतोय, अप ट्रेंड दिसतोय. आणि सर मी अजून जर नीट ऑब्झर्व केलं तर बघा इथं मार्केटने बराच टाइम पास केलाय, बराच काय केलाय इथे, टाइम पास केलाय. ओके, म्हणजे एकंदरीत मार्केटने इथं काय केलं, एनर्जी गेन केली. इथं काय केली, एनर्जी गेन केली. आता ब्रेकआउट जर भेटलं सर, मला रॉकेट मुवमेंट भेटेल का? हो, 100% भेटेल, 100% इथे तुम्हाला रॉकेट मुवमेंट भेटेल. त्याच्यामुळं आपल्याला इथं आपला जो ट्रेड असणार आहे, आपला जो इथे ट्रेड असणार आहे 15 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये, 15 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये बघूया आपण. तो कधी घ्यायचा आहे, जेव्हा मार्केटमध्ये 214 ची लेवल उद्या तुटेल, 214 ची लेवल उद्या ज्याला तुटेल, तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं, एंट्री घ्यायची आहे. ओके, आणि जो लेटेस्ट वाला स्विंग आहे तिथे मला काय करायचं, स्टॉप लॉस ठेवायचा. जो लेटेस्ट वाला स्विंग आहे तिथे मला स्टॉप लॉस ठेवायचा. लक्षात घ्या मंडळी, हे जे स्टॉक्स आपण बघत आहोत, ह्या सगळ्या गोष्टी हे कोणाला रिकमेंड नाही करत आहे मी, हे कोणाला रिकमेंड नाही करत आहे. इट जस्ट काय म्हणतात की एज्युकेशनल पर्पज साठी आहे. तुम्ही ह्या पाथला फॉलो करू शकता, एक माझं सांगण्याचं काम आहे. राईट, त्याच्यानंतर सर आता ठीक आहे, एंट्री घेतली सर, रेजिस्टन्स कुठे घेऊ, म्हणजे टार्गेट कुठे ठेवूया, जिथं जिथं स्विंग असेल तिथं तिथं तुमचा टार्गेट असेल. पहिला स्विंग इथे, फर्स्ट टार्गेट हे. दुसरा स्विंग इथे, सेकंड टार्गेट हे. तिसरा स्विंग त्याच्यावर असेल तर त्याच्यावरही तुमचं टार्गेट असेल. राईट, म्हणजे स्विंगवरच तुम्हाला काय करायचं आहे, स्विंगवर तुमचा एसएल असेल आणि त्या स्विंगवर तुमचं काय असेल, टार्गेट असेल. ओके, स्विंगच्याच आधारे तुम्हाला, म्हणजे जो खालचा स्विंग आहे त्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं, मार्केटमध्ये एसएल ठेवायचा आहे, आणि जे वरचे स्विंग आहे त्याच्या आधारे तुम्हाला टार्गेट ठेवायचे, त्याच्या आधारे तुम्हाला काय करायचे, टार्गेट ठेवायचे. ओके, एकंदरीत तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं स्टॉकमध्ये इंट्राडे साठी स्टॉक निवडायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे. ओके, त्यानंतर आपले कायदेव सर म्हणतात इन्फोसिस आणि एचडीएफसीचं सर अनालिसिस करा. चला करूया, ठीक आहे. ओके, आता ही फर्माईश सरांनी केली, ऍपवरून जॉईन केले सरांनी, त्याच्यामुळं सरांचे मेसेज डायरेक्ट माझ्यापर्यंत पोहोचले. तुमचा रेकमेंड करेल तुम्हाला पण की जा ऍप डाउनलोड करा, मार्केटबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. आता इथे तुम्ही जर बघितलं, इन्फोसिसमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक रेजिस्टन्स होता, एक रेजिस्टन्सला आहे सध्या, तो रेजिस्टन्स जवळ ट्रेड करतोय. ठीक आहे, वारंवार मार्केटने इथे काय घेतलेले, रेजिस्टन्स घेतलेला आहे. आणि एक सपोर्ट होता, तो सपोर्टही तुटले, सॉरी एक महत्वाचा रेजिस्टन्स होता, तो पण ब्रेक केला. आता जर मार्केट इथून खाली आलं तर हा माझ्यासाठी सपोर्ट असेल, आणि मार्केट इथून वर गेलं तर माझ्यासाठी काय असेल, हा रेजिस्टन्स असेल. ठीक आहे, म्हणजे माझ्यासाठी रेजिस्टन्स आणि सपोर्ट दोन्ही पण मला काय भेटलेले आहेत, इथे ड्रॉ करून भेटलेले आहेत. तर मी काय करतो, इथे सपोर्ट मार्क करतो आणि मी काय करतो, इथे रेजिस्टन्स मार्क करतो. राईट, चलो. ओके, एकंदरीत मी काय करतो, इथे रेजिस्टन्स मार्क करतो. आलं लक्षात. आता मी काय करतो, मग 1 आवर मध्ये येतो, 1 आवर मध्ये येतो. 1 आवर मध्ये आल्यानंतर सर इथे बघा, तुम्हाला बराच वेळ इथे टाइमपास करताना मार्केट दिसेल. ओके, पण टाइमपास हा व्यवस्थित नाहीये, हा जो टाइमपास आहे हा व्यवस्थित नाही. प्राइस वर गेलाय, पुन्हा जरा 2 कॅन्डल 3 कॅन्डल जे आहेत त्यांनी लाल बनवलेत. आपल्याला थोडंसं एक मुवमेंट पण पाहिजे इथे. ओके, एक मुवमेंट पण भेटली ना तर चांगले राहतं. कारण काय,
की जर बारक्या बारक्या कॅन्डल पडायला तर ते एक साईडवेज मार्केटचं एक आपण म्हणू शकतो इंडिकेशन आहे. जसं की इथे बघा बारक्या बारक्या कॅन्डल पडलेले आहेत. ओके, इथे पण बारक्या बारक्या कॅन्डल पडलेले आहेत. ओके, जर एक छोटीशी रेंज भेटली आणि नंतर ब्रेकआउट भेटलं तर ते आपल्यासाठी चांगलं राहील. ओके, त्यामुळं माझ्यासाठी तर हा स्टॉक सध्या नाहीये ट्रेड करण्यासारखा. हा, पण उद्याच्याला जर ह्या लेवलला तोडलं त्यानं 1544ला तर आपण याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो. ओके, एंट्री जी आहे आपली 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर होईल. एंट्री जी आहे आपली 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग झाल्यानंतर होईल. ओके, आणि त्याच्यानंतर आपला जो स्टॉप लॉस असेल तो स्विंगच्या आधारे असेल किंवा इथं जे साईडवेज मार्केट आहे याच्या खाली आपण काय करू शकतो, स्टॉप लॉस ठेवू शकतो, याच्यावर आपण एंट्री घेऊ शकतो. कारण मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे, सो आपल्याला बुलिश एंट्री घ्यायची आहे. 1 आवर मध्ये मार्केटचा जो ट्रेंड असेल त्याच ट्रेंडमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. एंट्री त्याच टाइम फ्रेम म्हणजे त्याच दिशेला करायची आहे. राईट. सेकंड स्टॉक आहे सरांनी सांगितलेला एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँक. राईट. चलो, एचडीएफसी बँक मध्ये 1 डे मध्ये येऊया. ओके, 1 डे मध्ये आल्यानंतर सर एकंदरीत माझ्या असं लक्षात आले, ओके, एकंदरीत जर मी बघितलं चार्टला तर माझ्या असं लक्षात आले की सर इथे काय आहे, एक महत्वाचा रेजिस्टन्स होता. एक काय होता महत्वाचा रेजिस्टन्स होता जो की ब्रेक झाला, जो की मार्केटने पुन्हा खाली याला केला, ब्रेक केला आणि पुन्हा वर गेला. आता जेव्हा आपल्याला माहिती की बाबा रेजिस्टन्स जेव्हा ब्रेक होतो तेव्हा तो सपोर्ट सारखा काम करतो. म्हणजे माझ्यासाठी इथं काय झाला, हा महत्वाचा सपोर्ट झाला. हा काय झाला, महत्वाचा माझ्यासाठी सपोर्ट झाला. आता बघायला गेलं तर रेजिस्टन्स मी जर नीट मागून जर डेटा बघितला, अजून जर झूम आउट केलं आणि मागच्या कॅन्डल जर बघितल्या तर माझ्यासाठी एकंदरीत रेजिस्टन्स पॉईंट जो आहे तो वारंवार हाच येतोय. राईट. मग मी काय करतो, 1599 म्हणजे एकंदरीत 1600 रुपयाला एक रेजिस्टन्स आहे असा मी कन्सिडर करतो. आणि मी काय करतो मंडळी, आता 1 आवरच्या टाइम फ्रेमवर येतो. 1 आवरच्या टाइम फ्रेमवर येतो. 1 आवरच्या टाइम फ्रेमवर आल्यानंतर इथे माझ्या एकंदरीत असं लक्षात येतं सर, इथे माझ्या असं एकंदरीत लक्षात येतं की मार्केट इथं साईडवेज होतं, मुवमेंट दिली, पुन्हा मार्केट खाली आलं, पुन्हा वर गेलं. ओके, पुन्हा मार्केट खाली आले. आता पुन्हा जर त्यांनी ही लेवल तोडली तर पुन्हा काय भेटेल, मला 1600 पर्यंतचं टार्गेट भेटेल. ओके, 1600 पर्यंतचं टार्गेट भेटण्याचे चान्सेस आहेत. कारण मार्केटमध्ये जी रिसेंट सेलिंग आलेली आहे तिथूनच आलेली, म्हणजे मार्केटमध्ये सेलर घुसलेले आहेत त्याच पॉईंट पासून. आणि मार्केट जर पुन्हा त्याच पॉईंटला गेलं तर पुन्हा तिथून सेलर घुसतील का, 101% घुसतील. 101% घुसतील. त्याच्यामुळे मला काय करायचं, इथे मी जरा इथे लेवल ऍडजस्ट करतो. ओके, त्यामुळे मला इथं ब्रेकआउट वर जे आहे मी जर इथं ट्रेड घेतला मला काही इथे फरक पडणार नाही. आता मी काय करतो, जरा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येतो. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघा, आता इथे जर मला 15 मिनिटाची कॅन्डल, ओके, जर 15 मिनिटाची कॅन्डल अशी क्लोज करताना दिसली तर मी काय करेल, इथे एंट्री घेईल. टार्गेट माझं माहिती आणि स्टॉप लॉसही मला माहिती. कारण जर मार्केट खाली आलं आणि वर गेलं तर हा काय होईल, माझ्यासाठी स्विंग होईल. आणि या स्विंगसाठी माझा काय असेल, असेल हा असेल. आलं लक्षात. एकंदरीत जर बघायला गेलं तर आपल्याला दोन्ही ह्याच्यामध्ये अपट्रेंड मध्ये ट्रेड घ्यायचा, कारण मार्केट बुलिश आहे. मार्केटचा जो ट्रेंड आहे सध्या बुलिश आहे. ओके, 1 आवरचा टाइम फ्रेम मध्ये जो काही ट्रेंड असतो तो मार्केटचा ट्रेड असतो. ओके, मार्केटचा ट्रेंड असतो. आलं लक्षात. 5 मिनिटांमध्ये मार्केट कॅन्डल वर चालल्यात, 15 मिनिटांमध्ये कॅन्डल वर चालल्यात, फरक पडत नाही. 1 आवर मध्ये काय चालू आहे ते बघा. 1 आवर अतिशय महत्वाचा आपल्यासाठी टाइम फ्रेम आहे. हलक्यात घेऊ नका 1 आवरला. आलं लक्षात. ओके, तर अशा रीतीने आपण जे आहे स्टॉकमध्ये इंट्राडे कसं करायचं, एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस हे पाहिलेलं आहे. जर तुम्हाला आजच्या सेशनमध्ये काही जरी डाऊट वाटला तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. हा माझा नंबर आहे. ओके, माझा नंबर इथे मी टाईप केलेला आहे, हा माझा नंबर आहे, किंवा तुमच्या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला नंबर दिसत असेल. आलं लक्षात. तुम्ही मला तुमच्या आजच्या सेशनमध्ये काही जरी डाऊट असेल, हा माझाच नंबर आहे बरं का. तुम्हाला वाटेल कोणीतरी दुसरा कोणतरी माणूस भेटेल, नाही नाही, हा माझाच पर्सनल नंबर आहे. ओके, कोणीतरी दुसरं बोलेल नाही असं काही होणार नाही. माझा नंबर आहे, मला तुम्ही फोन लावा, मीच बोलणार. आणि ह्या क्लासबद्दल ज्यांच्या काही इन्क्वायरी आहेत त्यांनी मला 100% ह्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. तुमचे जे काही रिक्वायरमेंट आहेत किंवा तुम्हाला कॉल करून बोलायचं असेल, विचारपूस करायची असेल, विचारपूस करू शकता. ओके, आणि आपल्या ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. आणि आपला ब्रॉडकास्ट जॉईन करण्यासाठी, आपला जो ग्रुप आहे तो जॉईन करण्यासाठी विसरू नका. कारण मार्केटमध्ये ज्या काही चालू घडामोडीत ह्याच्याबद्दल तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगत असतो. प्रॉफिट लॉस जे काय आहे ते सगळं सांगत असतो. आलं लक्षात. ओके, तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, 100 गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला इथं शिकायला मिळतील. ओके, बघा, क्लास करावा असं गरजेचं नाही, पण मार्केटमध्ये ज्या चालू घडामोडीत त्या जर मला कळायला लागल्या तर मी खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकतो. माझं जे काही म्हणजे ट्रेड्स असतात ते पण मी इथे डिस्कस करतो, तुमच्यासोबत पाठवतो, स्क्रीनशॉट पाठवतो. ओके, पण एवढे की ते ट्रेड झाल्यानंतर पाठवत असतो. ओके, कारण जर मी ट्रेड घेतल्या स्क्रीनशॉट टाकला तर त्याला एक काय म्हणतात, कॉल वगैरे प्रोव्हाइड करणं म्हणतात, जे की मी प्रोव्हाइड करत नाही. ओके, माझा कुठलाही पेड ग्रुप नाहीये. आणि मला कोणीही जर माझा नंबर घेऊन मला जर म्हणत असेल की सर
आमच्याकडे 1,00,000 रुपये आहेत सर, आमच्याकडे 50,000 रुपये, तुम्ही घ्या, ट्रेड करा आणि प्रॉफिटमध्ये 50-50 घ्या, 50-50% घ्या, 90 घ्या, 10% आम्हाला द्या, असं करा तसं करा, काही गरज नाही. माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी माझ्या पैशाने ट्रेड करतो, मला कोणाच्या पैशाची गरज नाही आणि मार्केटमध्ये कोणावर भरोसा ठेवून पैसे द्यायचे नाहीत. आलं लक्षात? आणि कोणाचे कॉल घेऊन तर ट्रेड करायचा नाही. जर तुम्हाला खूपच किडे सुचत असतील तर जेवढा पैसा आहे तेवढा म्युच्युअल फंडमध्ये टाकून द्या. म्युच्युअल फंडमध्ये टाकून द्या. म्युच्युअल फंड बद्दल जर माहिती नसेल, तर आपलं एक लेक्चर झालं होतं म्युच्युअल फंडवर. ओके, जाऊन ते बघा. ओके, 8 महिन्यापूर्वी झालेले, जाऊन ते लेक्चर बघा. जर तुम्हाला अजून त्याच्याबद्दल डिटेलमध्ये शिकायचे तर डेफिनेटली IPO, म्युच्युअल फंड, मला जेवढं स्टॉक मार्केट येतं तेवढ्या त्याच्याबद्दल मी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवणार आहे. ओके, 3-3.5 महिने मिनिमम क्लास चालतो. त्यामध्ये तुम्हाला हँड रिटन नोट्स भेटतात. ओके, जर तुम्हाला आजच्या सेशनमध्ये काही जरी डाऊट असेल तर तुम्ही मला बिनधास्तपणे विचारू शकता, चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. ओके, थँक्यू सो मच तुम्ही टाइम दिल्याबद्दल. आशा करतो तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटलं असेल.